दीवानी मीरा प्रेम दीवानी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज या अभंगामध्ये भगवंताकडे काही प्रार्थना करतात, मागणी करतात, विनवणी करतात, विनंती करतात. देवा माझे मन, देवा माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जडलं पाहिजे. लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावर माझं मन जडलं पाहिजे. आणि लक्ष देऊन ऐका, संसार व्यसनी पडू नये. त्याला संसाराचं जे व्यसन लागलेले आहे त्या व्यसनामध्ये त्याला पडू देऊ नको. संसार व्यसनी पडू नये. आणखी काय मागणी करतात? नामस्मरण घडू. इथं आल्यानंतर नामस्मरण झालं पाहिजे बरं का. तुम्ही लाईनीत असा, इकडं कीर्तनात असा, अवांतर असा, दुकानवर असा, नामस्मरण घडलं पाहिजे. नामस्मरण घडो. आणखी काय मागणी करतात? संत समागम, वावगाचे भ्रम नको देवा. लक्ष नाही का बरं का. मला वावग्या भ्रमामध्ये गुंतू देऊ नको बरं का. या देहावरची जी आसक्ती आहे ती माझी या ठिकाणाहून निघून जावी. वावगाची भ्रम नको देवा. अजून काय नाथ महाराज मागणी करतात? पायी तीर्थयात्रा. बरीचशी लोक रस्त्यांनी चालत चालत इथपर्यंत आली बरं का. काही गाड्यांनी आली, काही पायी चालत आली, पण प्रामुख्यानं मागणी करतात पायी तीर्थयात्रा. मुखे राम नाम. आणि तीर्थयात्रा करत असताना रामकृष्ण हरीचं भजन करायचं. बरोबर आहे. पायी तीर्थयात्रा, मुखे राम नाम. म्हणजे दिंडीत गेल्यानंतर काय करायला पाहिजे हा लोकांच्या मनात भ्रम घालवण्याचा हा अभंग आहे. आम्ही दिंडीत जाऊन काय करावं, कसं जावं, कशासाठी जावं, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आजच्या अभंगामध्ये आहे. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम. हा नियम आहे. मी जसं म्हणलं ना नियम, परतीची वारी स्थानक महाराजाचं कीर्तन आपल्याला जाणं नियम. बरोबर आहे. हाची माझा नेम सिद्धी नाही. हा नेम माझा तू शेवटपर्यंत साध्यापर्यंत नेऊन पोहोचव देवा. याच्यापेक्षा अनेक मागणी नाही नाही देवा. बस नाही नाही कधी म्हणतो माणूस, बस लागतच नाही दुसरं आणण्याची व्यावृत्ती. नाही नाही. बरोबर आहे ना. एखाद्याला जर म्हणलं का तुम्ही याल का, तो म्हणतो नाही. अहो या ना. तो म्हणतो अहो नाही नाही नाही, मला यायचंच नाही. याच्यापेक्षा वेगळी काही माझी मागणी नाही. अनेक मागणी नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. बस ही माझी जी सेवा आहे हीच दृढ असू दे, एवढी तुझ्या चरणावर माझी प्रार्थना आहे. नामस्मरण घडो, संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठला आज सेवेसाठी घेतला ते दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं जर वर्णन पाहायला गेले तर शांत, संत आणि श्रीमंत अशा तीनही उपाधी बरं का म्हणून अशा तीनही उपाधी ज्यांना लागू होतात ते संत एकनाथ महाराज आहेत. काही संत असतात पण शांत नसतात. बरोबर आहे ना. कुठेही केस दाखल करतात. माझं बोलणं लक्ष बरोबर आहे. काही संत असतात पण शांत नसतात, काही शांत असतात पण संत नसतात, आणि काही संतही नसतात आणि शांतही नसतात आणि श्रीमंतही नसतात. असा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला अनुक्रम करता येईल. काही संत आहेत पण शांत नाही. ते महाराज उदाहरण जर सांगायचं, बालानंद बाबा संत आहेत पण कधी कोणाला काय बोलतील सांगतील ना. एखाद्याला फेकून पण आणतील काही. मलाच बोलले होते, बाकी जास्त काही सांगू तुम्हाला. बरोबर आहे ना. संत असतात पण काही शांत नसतात. म्हणजे शांत नाही म्हणजे संत नाही असंही नाही बरं का. ते शांत, काही संत आहेत पण शांत नाही. काही शांत असतात बघा, कुणालाच काही बोलत नाही का. काही महाराज लोकांकडे गेलं ना, एखाद्या म्हणलं महाराज हे महाराज यांनी असं असं केलं, ते म्हणतात काला आहे तस्मे नमा. अशी उपाधी दिल्या जाते आळंदीमध्ये शांती ब्रह्म कुरेकर महाराजांना, कुरेकर बाबांना दिल्या जाते बरं का. लक्षात ठेवा. मग शांत आहे आणि संतही आहे. काही शांत आहे आणि संतही आहे पण श्रीमंत नाही. श्रीमंती नाही. बऱ्याच साधू संतांचा विचार केला तर श्रीमंतीचा अभाव आहे. आळंदीला राहायला जाणाऱ्या महाराज लोकांचा जर आपण ऑल ओव्हर विचार केला तर जास्तीत जास्त आळंदीमध्ये राहणारी गरीबाचीच मुलं येतात. लाख, 1.5 लाख, 2 लाख महिना ज्याच्या घरी येतो अशाची मुलं आळंदीला नसतात. तुम्ही विचार करा. गरिबीतून जाणारी मुलं आज आळंदीला जास्त आहेत. मग श्रीमंतीही नाही. एकनाथ महाराजांचा विचार केला तर शांतही आहे. किती शांत आहेत. महाराज म्हणले येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोने मुक्त केला. अंगावर थुंकणाऱ्याला सुद्धा काही म्हटलेले नाही ना. अंगावर थुंकणाऱ्याला सुद्धा विरोध केला नाही. एवढे शांत आहेत. मायावर लक्ष देऊन आहे का बरं का.
शांतीचं चालू आहे ते तरी शांती नाही का? विठाला विठाला. एवढी शांत आहेत की पत्नीच्या पाठीवर एखादा येऊन बसतो त्याला बाळ म्हणून सांभाळ असं विनंती करतात. ही सोपी गोष्ट आहे महाराज, शांत आहे. बर श्रीमंतीचा विचार केला तर त्या काळी पैठण एवढं श्रीमंत संस्थान कोणतंच नव्हतं बरं का. एवढी श्रीमंत, शांतही आहे, संतही आहे आणि श्रीमंत सुद्धा आहे. मग आशांना मागण्याची काय गरज आहे? मागण्याची गरज कोणाला असते? ज्याच्याकडे नाही त्याला, बरोबर आहे. मग एवढी मोठी श्रीमंती असताना आज नाथ महाराज हे मागतील कशासाठी? नाथ महाराज हे देणाऱ्यापैकी होते. असं नाथ महाराजांच्या चरित्रात आलेलं आहे. ऐका, एकनाथ महाराजांच्या 400 वर्षापूर्वी जे लोक मनोज भाऊ कीर्तन ऐकायला यायचे त्यांना एक शेर साखर नाथ महाराज द्यायचे. आता कीर्तनकार गोळा करतात आलेले आपण. विठाला विठाला. लोकांनी कीर्तन ऐकायला यावं याकरता एकनाथ महाराज जेवढे लोक कीर्तनाला येतील तेवढ्या लोकांना एक शेर साखर द्यायची. त्या काळी बरं का, 400 वर्षापूर्वी साखर नाही. मी लहान असताना साखर क्वचित घरी पाहायला मिळायची. ते तुम्हाला नाही करणार. माझ्या लहानपणी माझ्या लहानपणी साखर कुणाच्या तरी घरी यायची आणि प्रत्येक घरी गुळाचा चहा राहायचा. बरोबर आहे भाऊ, गुळाचा चहा प्रत्येकाच्या घरी व्हायचा. आणि गावात एखादं घर श्रीमंत असेल तर त्याच्या घरी चहा साखरेचा व्हायचा बरं का. लक्ष नाही का बरं का. मग या काळी जर ही परिस्थिती आहे, क्वचित कुणाच्या तरी गोड घरी खायला मिळायचं. सण असल्याशिवाय गोडही खायला मिळत नव्हतं. गरिबीची परिस्थिती अशी होती की ज्वारीची भाकर राहायची घरात प्रत्येकाच्या, बरोबर आहे. आणि घरी जर पाहुणा आला ना तर पाहुण्यासोबत घरातल्या एकाच माणसानं जेवायला बसायचं. त्या दोघाच्या चपात्या केल्या जायच्या आणि बाकीच्या ज्वारी. मी अनुभवलेलं आहे, हे मला माहिती. मी पण गरीब कुटुंबातूनच पुढे आलेलो आहे. लक्षात ठेवा. मला आजही माझं बालपण आठवलं की आमच्या शेजारच्या घराची आठवण येते की त्या काकू माझ्यावर प्रेम करायच्या आणि त्यांच्या घरच्या चपात्या मला आणून द्यायच्या. सोपान तू ही चपाती खा. लक्ष देऊन आहे का बरं का. मग ही माझ्या वयाच्या वेळेसची जर परिस्थिती आहे तर 400 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल? त्या काळी नाथ महाराज ऐकायला येणाऱ्या श्रोत्याला शेरभर साखर द्यायचे. एवढी श्रीमंती महाराजांची होती. लक्षात ठेवा. का लोकांनी कीर्तन ऐकायला यावं, त्याच्यातून प्रबोधन व्हावं, त्याच्यातून समाज परिवर्तन व्हावं याच्यासाठी. साखर देण्यामागे काही स्वार्थ नव्हता बरं का नाथ महाराजांचा. स्वार्थ एवढाच होता, बुडत हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्याला स्वार्थ म्हणत नाही, हा परमार्थ आहे. विठाला. एवढी मोठी ज्यांची श्रीमंती आहे अशा एकनाथ महाराजांना मागण्याची काय गरज आहे? एकनाथ महाराजांनी स्वतःसाठी मागितलेलं नाही. आपण मंदिरात गेल्यानंतर मागायचं कळावं म्हणून मागणीचं एक स्वरूप आहे. मागणीचं एक नाटक म्हणा, आपल्याला मागायचं मार्गदर्शन म्हणा, जे काही म्हणता येईल ते म्हणा. आपण एखाद्याच्या घरी महाराज गेले की आजोबा पाया पडतात, बरोबर आहे. लक्ष नाही. आजोबा पाया पडले की आजोबा नातवाला म्हणतात हे महाराजाचं दर्शन. ते आता संस्कारित असलं तर घेत, घे महाराजाचं दर्शन. ते म्हणतं मी नाही घेत. बाबा म्हणतात अरे दर्शन घे, महाराज आहे ते म्हणतात दगडच नाही. आता बोलून जातात लेकर, आता अनुभव येतात ना. म्हणजे आजोबा म्हणतात अरे महाराज आहे ते मोठे महाराज आहे, टीव्हीवर पाहतो आपण त्यांना, दुबईला कीर्तन करून आले, विदेशात जाऊन नामवंत महाराज आहेत. आता त्या लेकराला काय घेणं आहे? घे दर्शन. ते पोरगा ऐकत नाही. मग महाराजाच्या समोर त्याला मारता येत नाही आणि ते ऐकतही नाही. मग बाप आजोबा काय करतात बघा, बाळा हे बघ तुला सांगतो कसा जे करायचं. लक्ष द्या. आणि ते आजोबा पुन्हा दर्शन घेतात आणि त्याला सांगतात हे बघ हे असं जे करायचा. आजोबाचं दर्शन घेऊन झालेलं होतं. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का. आजोबाचं दर्शन घेऊन झालेलं होतं, पण नातवाला दर्शन घेण्याचं कळावं म्हणून याच्यासाठी जसं ऍक्टिंग करतात तसं नाथ महाराजाला वाटलं हे लोक मंदिरात गेल्यानंतर देवाला काय मागायचं हे कळावं म्हणून नाथ महाराजाच्या अभंगामध्ये ही मागणी करतात. लक्ष नाही का. आज मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. मागणं हा पहिला प्रश्न माझा तुमच्या समोर आहे. आपण देवाकडे मागणं बरोबर आहे का? देवाकडे काही मागणं म्हणजे सरळ सरळ देवाची चूक काढल्याप्रमाणे आहे. मी परवा एक मुलाखत ऐकली.
सुप्रियाताईंची आणि पवार साहेबांची. मला राजकारणाचं घेणं नाही, पण त्यांनी उद्गारलेले शब्द सांगतो. एबीपी माझावाले खांडेकरांनी त्यांना विचारलं, तुम्ही आजपर्यंत मंदिरात गेलात काय? ताईने सांगितलं, हा गेले ना मंदिराला. मग काही मागितलं का तुम्ही देवाला आजपर्यंत? त्या म्हटल्या नाही. अहो पण आजपर्यंत एखादं संकट आल्यावर काहीतरी मागितलं असेल ना देवाला तुम्ही? त्या म्हटल्या नाही. अहो असं कसं शक्य आहे? मंदिरात जाणं हे विनाकारण नसतंच, काहीतरी मागण्यासाठीच असतं. मग तुम्ही काहीतरी मागितलं असेल ना? तेव्हा सुप्रियाताईने उत्तर दिलं की आपण देवाकडे काही मागावं एवढा तो नाकळती नाही ना, त्याला कळत नाही असं त्याचं उत्तर होईल ना. देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नसेल तर त्याला देव कसं म्हणावं? बरोबर. आपल्याला काय द्यावं हे त्याला कळतं म्हणून त्याला मागण्याची गरज नाही. त्याला मागण्याची काय गरज आहे? मंदिरात गेल्याच्या नंतर मागण्यासाठी जायचं नाही, दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. जी मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और अमीर अंदर भीख मागते हैं. मंदिरात गेल्यानंतर असं चित्र पाहायला मिळतं, गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत माणसं आत जाऊन भीक मागतात. लक्षात ठेवा, बाहेरचा भिकारी म्हणतो रुपये 2 रुपये द्या, आतल्या भिकाऱ्याच्या तर किती मोठ्या अपेक्षा असतील काही मिळ नाही. मग देवाच्या मंदिरात कधी या पुढे विठाला विठाला. लक्षित नाही का? काही मागणी ही आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. लक्षित नाही का? असेच पावसाळ्याचे दिवस होते. लक्ष द्या माझ्याकडे. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा मान्य महाराज छत्री आहे का? दुकानदार म्हणे, आहे ना ताई. पावसाळ्याचे दिवस होते, दुकानावर गेली, छत्री आहे का विचारणा केली. दुकानदार म्हणे, आहे ताई. एवढ्याची आहे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची आहे. ती बाई म्हणली 100 रुपयाची? दुकानदार म्हणे, ताई मी सांगितलं तुम्ही दिले असं थोडं झालं. मी 100 रुपये सांगितले, तुम्ही मागा. ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. भाव कराव बायांनीच. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाही, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. त्याला डिझेल जाऊन 100-200 उरले. ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे, ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी थोडी कमाई असते. एक काम करा, सकाळी सकाळी आलात माघारी लावणं बरोबर नाही. ज्या भावात मला आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपये द्या घेऊन जा. ती म्हणे 40ला द्या. ती निम्यावरच द्यायची बरं. आपल्याला रगा घ्यायची सवय आहे ना, 1800ची 300ला. बरोबर आहे ना? ती म्हणे 40ला द्या. दुकानदार म्हणे, ताई सकाळी सकाळी आलात माघारी लावणं बरोबर नाही, म्हणून तुम्हाला आलेल्या भावात द्यायला तयार आहे. एक काम करा, आता मला नाट लावायचं नाही, बोहणीचं गिरायक आहे. तुम्ही एक काम करा, माझे 80 राहू द्या, तुमचे 40 राहू द्या, 50 रुपये द्या घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला. म्हणे, ताई एक काम करा, 25 बी राहू द्या ना, फुकटच घेऊन जा. म्हणे मग 2 द्या. हे मागणं उचित आहे का? बोला विठाला. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. महाराज म्हणले, करोनी उचित
घाली हृदयात उचित करा. आणि काय केला? आमच्या हृदयामध्ये प्रेम जागृत करा. थोर प्रेमाचा भुकेला. प्रेम ही जगत का सार आहे म्हणतात बरं का. लक्ष नाही का? मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना प्रेमाचीच अपेक्षा आहे. ते आमदार होणं खासदार होणं म्हणजे काय? ते म्हणतात तुमचं प्रेम असंच राहू द्या, कमी होऊ देऊ नका. बाकी काय? आमदार म्हणजे काय, खासदार म्हणजे काय? त्याला काय शेपूट फुटते का आमदार? का शिंग फुटतात? बरं, आमदार खासदाराला शेपूट आहे का शिंग आहे? आपल्यापेक्षा वेगळं काय? तोच माणूस आहे ना, काही नाही. जनतेनं दिलेल्या प्रेमाची पावती म्हणजे आमदार. जनतेनं केलेल्या प्रेमाची पावती म्हणजे खासदार. जनतेनं केलेल्या प्रेमाची पावती म्हणजे पंतप्रधान. बाकी आहे काय? भाई और बस मुझे आशीर्वाद. बरोबर आहे ना? आशीर्वाद, प्रेम याच्यापेक्षा काय? मग हे साधू संत मागतात. या जगाचं सारच प्रेम आहे. सासू सुनेला म्हणते बाबा नको बोलू माय माझ्याशी, अर्धीच भाकरी खाऊ घाल पण बोला 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 सगळ्या त्या दुकान दुखी आहे बोला माय अर्धी भाकरी खाऊ घाल पण प्रेमाने खाऊ घाल. मालकाकडं कर्मचारी एकच विनंती करतो, साहेब एखादं काम शिल्लक सांगा पण प्रेमानं सांगा. एखादा भजन्या महाराजाला हेच अहो महाराज मी मध्ये प्रमाण देत नाही पण प्रेमाने सांगा. बरोबर आहे का नाही? अहो महाराज नाही, अहो एक प्रेमाने सांगा. सगळ्यांचं सारच आहे प्रेम म्हणून. प्रेम सुख दे कशामध्ये आहे? सुख प्रेमामध्ये आहे. प्रेम सुख दे म्हणजे सुख पाहिजे असेल तर प्रेम मिळालं पाहिजे. बरोबर आहे ना? प्रेमामध्ये सुख आहे. लक्ष देऊ नाही का? मग देवाला सुद्धा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला प्रेमाचीच गरज आहे ना. आपण देवाला बाकी काय देणार आहे? म्हणून म्हणतात काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी,
हृदयात प्रेमाचीच गरज आहे बरं का. 99% पिक्चर मनोज भाऊ प्रेमावर आहे. पिक्चर म्हणजे काय, गरीब घरचा हिरो, श्रीमंत घरची हिरोईन, बरोबर आहे. किंवा गरीब घरची हिरोईन, श्रीमंत घरचा हिरो. मायबापाचा विरोध, बरोबर, मायबापाचा दोघांच्या लग्नाला विरोध, आणि दोघं लग्न करतात आणि पिक्चरचा एंड. खरं लग्नाच्या पुढचं दाखवायला पाहिजे. झाल्यावर किती दुःख आहे हे दाखवतच नाही, नाही तर बरेच लोक ब्रह्मचारी झाली ना. फक्त ते अगोदरच दाखवतात म्हणून माणसं प्रेम करतात. पण आपलं प्रेम एखाद्याची हत्या करणारं नसा. आज या 2-4 दिवसातले प्रकरण जर पाहिले तर महाराष्ट्राची ही चांगली वाटचाल नाहीये. आपलं प्रेम एखाद्याचा जीव घेणारं नसावं. प्रेम कशाला म्हणतात, तो आहे तिथं राहा पण सुखी राहा, हा प्रेमाचा अर्थ आहे. अरे आई लेकरावर प्रेम करते पण आयुष्यात एकदाही म्हणत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम हा कृतीचा विषय आहे, प्रेम हा बोलण्याचा विषय नाहीये. लक्षात ठेवा बरं. आज परिस्थिती अवघड आहे महाराज. हे संस्था नाही म्हणून काही गोष्टी मला बोलता येणार नाहीत. विठाला विठाला. प्रेम खाली हृदयात. लक्ष देऊन ऐका म्हणून म्हणतात, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखे, उनको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम जगात सर्व काही देऊ शकतं आपल्याला, लक्षात ठेवा. म्हणून प्रेम घाली हृदयात, करोनी उचित प्रेम घाली, किंवा उचित ते करा, भाव जाणून खरा. आम्हाला उचित अनुचित जर कळालं नाही देवा तर तू जाणताय ना, तुला कळतं ना, आमच्यासाठी उचित असेल ते कर. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित. एका वाक्यात सांगतो ऐका, देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं, बरं का, म्हणजे अनुचित मागणं लालच. नामदेव रायाकडे आले आणि नामदेव राय सोडून दुसरं काही मागत बसले तर ही मागणी अनुचित आहे. नामदेव रायाकडे जावं आणि नामदेव रायालाच मागावं ही मागणी उचित आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यासोबत एका कुटुंबाला पूजेचा मान मिळाला. बीड जिल्ह्यातलं गेवराई तालुक्यातलं ते कुटुंब. आणि एकदम नऊवारी साडी मधली ती महिला, कपाळाला मोठं कुंकू लावलेलं, आणि ते मीडियावाल्याने पूजा करून आल्यावर विचारलं, कसं वाटलं तुम्हाला आज पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळालाय तुम्हाला मुख्यमंत्र्यासोबत? ती बाई म्हणे आनंद वाटला. व्यक्त होत नाही खेड्यातली माणसं जास्त, बरोबर. आनंद वाटला. मग काय मागितलं पांडुरंगाला? बाई म्हणजे काय मागणार आहे, पण काहीतरी मागितलं असेल ना तुम्ही पांडुरंगाला? ती बाई म्हणे हा मागितलं ना. काय मागितलं होतं? त्या माईनं सगळे न्यूज ऐकणारे कुतूहलाने पाहत होते, जसं तुम्ही आता माझ्याकडे पाहताय. काय मागितलं असावं त्या माईनं? ऐका, मीडियावाल्याने विचारलं काय मागितलं पांडुरंगाला? मागणी सहज आहे पण अर्थ खूप मोठा आहे. ते माईनं सांगितलं काय नाही बाबा, पांडुरंगाला एवढंच म्हटलं, माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी चालत वारीला येत आहे. मागणं बरोबर आहे. हा, असं मागितलं नाही माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे मी लाता हाणत जाईल. हा, माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे मी तुझ्या वारीला चालत येईल. लवशेर नाही का बरं का. बा काय मागणं सुंदर आहे महाराज. देवाकडे गेल्यानंतर उचित मागणं असावं. नाथ महाराज देवाला म्हणले, देवा मला माझ्यासाठी काही मागायचं नाही, बस एक मागणी तुझ्याकडे आहे, त्या अभंगाच्या पहिल्याच्या.
माझे मन लागो तुझे चरणी, काय मागणी करतात संसार व्यसनी पडोने दे. एकनाथ महाराज देवाकडे ही विनंती करतात, देवा काही नको मला या संसारातलं, बस फक्त माझं मन तुझ्या चरणावर जडलं पाहिजे, लागलं पाहिजे. ऐका बरं का, परमार्थ विषय मनाचा आहे. लक्ष देऊन ऐका, परमार्थ विषय मनाचा आहे आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला. मग काय होतं ते नेमकं? परमार्थात आल्यानंतर नेमकं होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याच्या मनात परिवर्तन होतं, बाकी काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे. ऐका बरं का, परमार्थ करावा लागतो मनाने. लक्ष द्या, करावा लागतो मनाने आणि करायचा मनासाठीच, बाकी काही नाही. परमार्थात करावा लागतो मनाने आणि करायचा मनासाठीच. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. माया हो, तुम्ही शेतात गेला, तुमच्या पायात काटा मोडला, मग तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोलता येतं ना तुम्हाला? मग बोला ना, थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं थोडं जोरात बोला. मग तुम्ही सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला काटा घेता आणि काट्याने जमतं तुम्हाला? वा, महिलांना हे जेवढं जमल तेवढं कुणाला जमणार नाही. काट्याने काटा काढता. आता तो काटा काही घरी घेऊन येता नाही. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घ्यायचा. तसं एक मन देवाकडे नेण्यासाठी त्याच मनानं देवाला भजायचं. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धनी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मना अधस्वमय बुद्धी निवेश आणि वशिष्यशी मयेव आठवड धौन संशया. भगवंत अर्जुनाला म्हणले, तुझं मन मला दे, बाकी काही नको, मला तुझं मन पाहिजे. बरोबर आहे ना? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मन पाहिजे ना, नाही तर फायदा आहे का सांगा बरं? म्हणजे मन देवाकडे गेलं पाहिजे. पण चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. चंचल चपल किंवा मन चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. 10 गोष्टी चंचल सांगितलेल्या. त्यामध्ये लक्ष्मी एक चंचल आहे, ती एका जागेवर थांबत नाही. लक्ष्मी चंचल आहे. दुसरं मन चंचल आहे. तिसरं मधुमक्खी मध्ये मधमाशी चंचल आहे. या फुलावून त्या फुलावर पक्ष बदलल्यासारखी. बरोबर आहे ना? लक्ष म्हणा, या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर. मधमाशी एक चंचल आहे, वारा एक चंचल आहे, माकडी एक चंचल आहे, माशी एक चंचल आहे, वारा एक चंचल आहे. पण त्याच्यात मासा सुद्धा चंचल आहे, पण मन दुसऱ्या नंबरला चंचल आहे. महाराज म्हणले, ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. मन चंचल आहे ना. महाराज म्हणले, धरिता ही परी आवले ना, भलतिया सवे धावे सैराट आरची. विठाला विठाला. भलतिया सवे धावे सैराट, महाराजांची ओवी आहे बरं. भलतिया सवे धावे सैराट. लक्ष देऊन ऐका, या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल बरं. मग हे चंचल मन मला तुझ्याकडे आणायचं आहे. लक्ष द्या, या चंचल मनाला तुझ्या चरणावर लावायचंय. मनाचा स्वभाव बघा कसा आहे. पैसे मोजताना एकाग्र होतं, माळ जपताना कुठे बी जात.
बरं म्हणा रियालिटी आहे का नाही, पटलं सगळ्यांना म्हणून हसले ना. पैसे मोजताना एकाग्र होत, माळ जपताना कुठे बी जाऊन येतं. हा फरक आहे मनाचा, लक्ष देऊ नाही का. हा मन देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून हे देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. हे तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. महाराज म्हणजे देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि दुसरी मागणी काय करतात, संसार व्यसन. व्यसनी पडून येते. बघा व्यसन कोणतं जीवनामध्ये चांगलं नसतं. काही व्यसनं चांगली असतात, काही व्यसनं वाईट असतात. मग व्यसन वाईट आहे असं बी 100% म्हणू नका बरं का. एखादा पोरगा अभ्यासच करत राहतो, मायबाप म्हणतात त्याला दुसरं व्यसनच नाही, तो अभ्यासच करत राहतो. एखाद्याला भांडणं लावायचं व्यसन, लोक म्हणतात त्याला दुसरं व्यसन नाही. एक भांडण लावल्याशिवाय त्याला जीवन जात नाही. बरोबर. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. गावात वटा असतो, प्रत्येक गावाला एक वटा असतो. त्याच्यात गावातले त्या वट्यावर IAS IPS IG DIG त्या वट्यावर बसलेले असतात. उसण्या तांबाखूला उसना चुला. आणि गावातले CCTV कॅमेरेज बरं का, कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं. ग्रामपंचायतला हा खर्च करायचा कामच नाही, यायलाच चुना डबी द्यायची, बस झालं काम यायचं. बरोबर आहे का. म्हणजे पाहुणे पाहुणे आले ते वट्यावर बस. बरं हे एवढे प्रामाणिक असतात, यांना बोलायची गरज नाही, ते स्वतःहून बोलतात बरं का. मग पाहुणे पाहायला आले, गावात वट्या बसले, कसं काय यायला केलं, शामरावचा पोरगा पाहायला आला, वट्यावर बसले. मी शामरावचा पोरगा, त्याच्या पोरांचं गुरु येते. तू कसं काय म्हणलं, व्यसनच आहे नाही. बरोबर आहे का नाही, व्यसनच आहे. बरोबर आहे का नाही. कुणाला कशाचं व्यसन असतं, लक्ष देऊ नाही का. पण महाराज म्हणजे मला या संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो. बरोबर आहे. हा प्रपंच ओसरला पाहिजे, चित्त तुझ्या पायात असलं पाहिजे. ऐका बरं का, माणूस संसारात असावा पण माणसात संसार नसावा. पुन्हा एकदा ऐका, माणूस घरात असावा पण घर माणसात नसावा. पंढरपूरच्या वारीला निघालात ना, पटकन बाहेर पडलं पाहिजे. बस पुन्हा पंढरपूरची वारी सुरू झाली. आता माझ्या घराचं ते फर्निचरचं काम चालू होतं, मी वारीत गेलो. ते आल्यावर मी भेटायला गेलो होतो, ते राजस्थानी म्हणे महाराज जी आप गए तो फोन भी नाही और कुछ भी नाही. आणि म्हणलं वारीत गेल्यावर इकडचा काय विचार करायचा. बरोबर आहे ना. सोडलं सुटलं पाहिजे माणसाला, लक्ष देऊ नये का. माणसानं संसारात राहिलं पाहिजे. आसोनी संसारी जीवे राहणार संसारात, पण परत वारीला 4 वाजतापासून इथं असलं पाहिजे, कीर्तन ऐकूनच घरी गेलं पाहिजे. संसार नाही का आता, अरे यांचा संसार आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. हे मनोज भाऊ असतील, सारदाजी असतील, आमचे आप्पा असतील, यांचे संसार आपल्यापेक्षा मोठेच आहेत ना. पण त्यांनी आल्यावर सांगितलं, महाराज आम्ही सकाळी 4ला आलो तर अजून गेटच्या पलीकडे गेलो नाही. बस असं असलं पाहिजे. म्हणजे संसाराला विरोध नाही केला. महाराज म्हणले सुखे करावा संसार. साधू संतांनी तुम्हाला संसार सोडा असं सांगितलेलंच नाही, फक्त संसारातून थोडं काही वेळ वेगळं निघा ना.
कसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. मायावर तुम्ही दारात वाळवण टाकलं की काही ते वाळवण भरून नेतात, मग काही दाणे पडल्यावर तिथं पक्षी येतात आणि टिपतात आणि उडून जातात, मुक्कामाला राहतात का ते नाही. माणसानं असं असलं पाहिजे. मी काल गाडीत येता येता छान वाचलं बघा, माणसं संसारात किती गुंतून असतात आणि किती मोठी अपेक्षा माणसाला आहे. एक असा धान्याचा ट्रक चालला होता आणि त्याच्यातून एक पोत खाली पडलं शिडीची. पोत खाली पडल्यानंतर काही मुंग्या आल्या आणि त्याच्यातलं ते धान्य खाल्लं. त्याच्यानंतर काही पक्षी आले आणि त्या पक्ष्यांनी आपल्या पोटाला लागतं तेवढं खाल्लं आणि ते उडून गेले. त्याच्यानंतर काही जनावर आली, त्यांनी ते धान्य खाल्लं आणि पोटाला लागतं तेवढं खाल्लं, निघून गेले. मग माणूस आला. कळलं तुम्हाला? आणि खाल्लं काहीच नाही, भरून घराकडे नेलं बस. महाराज म्हणजे असं नाही, राहू द्या ना, तुम्ही होते एवढ्या दिवस, आता दुसऱ्याला येऊ द्या ना, अडचण काय आहे तुम्हाला? बरोबर आहे का? लक्ष देणं आहे का? एवढं हात आपल्याला का असावं माणसानं? बरोबर आहे का नाही? गुंतून राह. संसार व्यसनी पोडू देते. महाराज म्हणतात लक्ष देणं आहे का ना, जग छोडो ना हरी बोलो, ना जग छोड़ो ना हरि भूलो, कर्म कर जिंदगानी में रहो, दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता पानी में. कमळ जसं पाण्यात राहतं, आलिप्त कमळ जडी जैसे. माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे. लक्ष नाही का बरं का? व्यसन नसलं पाहिजे. व्यसन वाईट आहे का नाही? एखाद्या माणसाला दारूचं व्यसन असतं. काही माणसं म्हणतात महाराज मी घेतो पण आपलं व्यसन नाही. आता येणारी आमुषा साजरी करतो, विठाला विठाला. व्यसन वाईट असतं ना. एकाला बायको म्हणे दारू पिणं चांगलं नसतं. तो म्हणजे मला कळत नाही का? जरा 5G आहे बरं का. मला कळत नाही का दारू वाईट आहे? अमन पेता का? तो म्हणे अगं या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही, म्हणून हे करणं मला जरा भाग पडतंय. व्यसन जात नाही. काही माणसं म्हणतात महाराज कळतंय हो आम्हाला हे वाईट आहे, पण व्यसन लागला तर काय करावं सांग. दारू वाईट जर नसती तर पोरानं बापान संगच पिली असती. हे वाईट आहे कुणाला कळत नाही. पिणाऱ्याला बी माहिती वाईट आहे, पण आता व्यसन जडलेलं आहे. बस या व्यसनात मला गुंतू देऊ नको देवा. संसाराच्या व्यसनात मला गुंतू देऊ नको. काही माणसं परमार्थात जरी आले तरी संसारच करतात. माझं बोलणं पुन्हा एकदा, काही माणसं संसारात राहून परमार्थ करतात. काहीचा संसार सुद्धा परमार्थ आहे आणि काहीचा परमार्थ सुद्धा संसार आहे. पुन्हा एकदा वाक्य ऐका, काहीचा संसार सुद्धा परमार्थ आहे. परवाची ज्यांची समाधी सोहळा आहे सावता बाबांचा, त्यांचा संसार परमार्थ झाला. कांदा मुळा अवघी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात, पण एकट्या पांडुरंगाची पालखी आरणला सावता बाबाच्या घरी येते. संसार परमार्थ झाला यांचा. काही माणसं परमार्थात आहेत पण संसारच करतात. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळे ना. संसाराच्या व्यसनात हा संसार कसा सुटू देत नाही माणसाला. उदाहरण सांगतो, लक्ष देऊ नये का. एक घरादाराला मुलाबाळाला वैतागलं, घरदार सोडलं, लेकरं बाळ सोडले आणि लांब तिकडं पुण्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे गेला. माणसाला वैताग येतो का नाही सांगा बरं? वैताग येतो ना. वैतागले की माणसं म्हणतात बात झाला, आता जातो, आता गोसाई होतो. ती मग ती तुम्ही गोसाई झालं मी कशी राहू? ते म्हणतो मी कशाला जाऊ म्हणच्या बरोबर आहे का? पण हा अशापैकी नव्हता. हा वैतागला आणि निघाला डायरेक्ट पश्चिम महाराष्ट्र पुण्याकडे गेला आणि पुण्याकडे एका वनात लेकरं बाळ सोडले आणि एका झाडाखाली वनात भजन करत बसला. ऐका लक्ष देऊन, संसारात कसं गुंतत जातं माणूस. ऐका, त्या झाडाखाली भजन करत बसला. जनावर चालणारं पोरग त्यांनी पाहिलं. आता हे आलो होतं संसाराला वैतागून मुलं बाळ सोडून, पण ते जनावर चालणारे. आता इकडचा माणूस तिकडे गेल्यावर तिकडच्या लोकांना काय माहितीये, बरोबर आहे का नाही? मग ते गावात पोरगा आलं म्हणे आपल्या गावातल्या जंगलात कोणतरी साधू आला म्हणे. साधू आला म्हणले, साधू आला म्हणलं की लोकांची दर्शनाला गर्दी सुरू झाली. आपल्या लोकांना सांगायची आवड, आपल्या लोकांना सांगा सानप महाराजाच्या पायाला हात लावल्या पोरग होतं, पाय तोडून नाही बसले, पाय तोडून नाही बसले, सांगायची आवड आपल्या लोकांना. जेच गर्दी सुरू झाली महाराज, बस दर्शनाची रांग लागली. आता गर्दी आली की राजकारणी संधी सोडतील का? राजकारणी लोक पुढे निघाले म्हणे महाराज असं झाडाखाली बसून भजन करणं बरोबर आहे का? अहो पाऊस आल्यावर तुमच्या भजनात व्यत्यय येतो आणि हे भजन तुम्ही असं करत बसले, पाऊस आल्यावर तुम्ही राहणार कुठं, जाणार कुठं? मग एक काम करा, तुम्हाला एक झोपडं बांधून देतो. गावातल्या शहाण्या माणसाने झोपडं बांधून दिलं आणि हा महाराज समजा त्या झोपडीत राहायला लागला. आता माणूस झोपडीत राहायला लागला की उंदरं येणार.
मग याच्याजवळ एक लंगोटी होती, त्यानं वाळू घातली, ते उंदरान लंगोटी करताना लंगोटी करताना की त्याने त्या माणसाला बोलावून घेतलं. अहो म्हणे चांगलं झाडाखाली राहत होतो, तुम्ही झोपडी बांधून दिली. लोक म्हणले मग झालं काय महाराज? अहो उंदर झाले ना म्हणे याच्या. मग लोक म्हणले तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, दुराग्रह का करता? तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, दुराग्रह का करता? राहण्याबद्दल माझी तक्रार नाही हो म्हणे, पण हे उंदराने लंगोटी करताना आता त्याचं काय करायचं सांगा? लोक म्हणजे उपाय आहे ना आपल्याजवळ. उंदराने लंगोटी करताना मांजर आणून देतो. चारशाने माणसाने मांजर आणून घातली. आता होते 2 उंदर, त्या मांजराला नाश्त्यात खाऊन टाकली. आता मांजराला पुन्हा खायला काय? ती लागलं बोंबलायला. बरं ह्याचीच खायची सोय नाही तर मांजराला काय खाऊ घालल? आता ते लागलं ओरडायला, त्याला ते पावना, ती मांजर ओरडायला लागली आणि याचं भजन चाललं, भजनात व्यत्यय यायला लागला. पुन्हा 4 माणसाला बोलवलं. अहो म्हणे आता ही मांजर आणून घातली तुम्ही. लोक म्हणले मग आता काय झालं महाराज? अहो म्हणले आता तिला खायला काय नाही ना, माझी सोय नाही तर मी तिला काय खाऊ घालू? लोक म्हणले टेन्शन घेऊ नका महाराज, मांजराला काय लागतं? बोला ना, मांजराला काय लागतं? महाराजाला आणि मांजराला एकच लागतं. बरं, मांजराला काय लागतं? दूध लागतं. मग तुम्हाला एक गाय आणून घालतो, तुम्हालाही होईल आणि मांजरालाही होईल. 400 माणसानं गाय आणून घातली, 5-6 लिटर दूध देणारी गाय. बरं पिऊन महाराज किती पेईल? 1 लिटर. मांजर 1 लिटर. 4-6 लिटर दूध रोजचं खराब व्हायला लागलं, त्याचा वास सुटायला लागला. त्या महाराजाला तेही पाहना. पुन्हा व्यतीत होऊन बसला आणि त्या लोकांना बोलवून घेतला. म्हणे काय चांगल्या झोपडीत राहत होतो, आता काय झालं म्हणे बाबा? अहो म्हणे आता ते दूध खराब व्हायला लागलं ना, चांगलं झोपडीत राहतो, झाडाखाली राहत होतो, तो झोपडी बांधून दिली. उंदरं झाली तर मांजर आणून घातली, तिला नाही म्हणून दूध आणून गाय आणून घातली. आता ते दूध वाया चाललं, नाश व्हायला लागला, मला पाहू ना ते. आता काय करायचं या दुधाचं? लोक म्हणले बाबा दूध वाया जाऊ नये, खराब होऊ नये याकरता त्याला तापवावं लागेल. आपल्यानंतर त्याच्यात थोडं बोला ना विरजण घालावं लागेल, नंतर त्याची रवी लावावं लागेल, नंतर त्याच्यातून लोणी निघेल, ते कढवावं लागेल आणि मग त्याचं काय तयार होईल. आणि हे सगळं कराय कोण पाहिजे? बस बाई आणून घालतो, टेन्शन राहणार नाही, दूधही खराब होणार नाही. मला दुधापुरतं तुपापुरतंच बोलायचंय. हा तुम्ही फार लांबचे विचार करत बसाल, त्याला नाविलाज आहे माझा. उठाळा माणसानं एक बाई आणून घातली. ती बाई आपली रोज दूध तूप करायची, काही महाराजाला खायला द्यायची, काही घरी घेऊन जायची. रोजचा तिचा 2-4 दिवसा क्रम 8-15 दिवस चालू राहिला. त्यानं पुन्हा विचार केला, आयनास लोकांनी झोपडीत आणून घातली, आता पुन्हा कशाला जाऊ द्यायची? तिच्यासोबत लग्न केलं आणि पुन्हा नवीन संसाराला सुरुवात झाली. एका लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून दिला. तसे नाही बरं का, एका लंगोटीनं पुन्हा संसार सुरू करून दिला. काही माणसं मुंबईला जातात. आता मी कीर्तनाला गेल्यावर दुबईलाही गेलो होतो. काही इथून तिथं जाणाऱ्या लोकांनी सांगितलं काय नाही महाराज, कपड्यांनीशी आलो होतो, आता BMW फिरतो, इथे संसार उभा केला. काय म्हणतात आळंदीला आलो होतं महाराज, काही नाही बस एक पिशवी आणली होती, 2 ड्रेस होते, आता माझा आळंदीत बंगला आहे, गाडी आहे, घर आहे, सगळं आहे. काही माणसं म्हणतात मुंबईला गेलो कपड्यांनीशी गेलो महाराज, पण आता माझा फ्लॅट आहे मुंबईला, गाडी आहे माझ्याकडे, जाईल तिथं आपण संसार उभा करू महाराज. म्हणून म्हणले संसार व्यसनी पडून येते, बस याच्यात मला पडू देऊ नको देवा, संसाराच्या व्यसनात मला पडू देऊ नको देवा, माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडून येते. आणखी काय मागतात? नामस्मरण घडो.
नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. आहे का नामस्मरण घडो, बस मला नामस्मरण झालं पाहिजे. आणि नामस्मरण लक्षित नाही का बरं का. महाराज म्हणले या जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ काय असेल तर नाम. एक बोलू तुम्हाला, काही नाही, रोज महाराज नाही, या जगातला भारतातला कोणताही महाराज आणला तर तुम्हाला तो अभंग वेगळा घेईल, दृष्टांत वेगळे देईल आणि फिरून म्हणाल भजन करा. बस संपला सिद्धांत. सगळं ऑल ओव्हर काय आहे, फक्त भजन. 7 दिवसाचं कीर्तन आहे का, मारामारी करा सांगतात का? बोला, मारामारी करा म्हणतात का तुम्हाला? नाही, काय म्हणतात? भजन करा. दुसरं काय म्हणणार आहे? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, भजन करा. एक बोलू तुम्हाला, एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला तारणारा असतं, बरोबर आहे ना. म्हणून म्हणतात नाम तुम्हारा तारणारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे वेग श्यामा. महाराज म्हणले त्याच्या नामाचा महिमा. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलोके शव कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, पण कोणतं? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे म्हणतात. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा. वाल्मीका दीन दुखी था, बुरे कर्म में सदा लीन था, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा. नल नील जाति के वानर, राम नाम लिख दिया शिला पर, हो गई सेना पार लेकर नाम तेरा. भरी सभा में द्रौपदी थारी, कृष्ण द्वारिकाधीश पुकारी, बढ़ गया चीर अपार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा. रामायण तैयार लेकर नाम तेरा. नामाची राम नाम आधार जिन्हें वो दिल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो रामाची कृपा झाल्यानंतर दगड तरतात, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. राम नामाची ताकद राजकारण्याला बी कळाली. विठाला विठाला. म्हणून
मुद्दाच हा होता, हमने मंदिर बनाया है, बरोबर आहे ना. नाही म्हणजे देवाला धरून राजकारण बी करा, सक्सेस आहे. देव सखा जरी विश्व अवघे कृपा. लक्षात ठेवा, राम नामाचा आधार घेतला ना, बरोबर आहे ना. राम नामाचा आधार लक्ष देऊन ऐका. मग मला सांगायचं काय, महाराज म्हणले काय संत पुढं काय प्रमाण घेतलं, विठाला विठाला. नामस्मरण घडो संत समागम. मला नामस्मरण झालं पाहिजे, नामामधली ताकद आहे. आणि संत समागम, संताचा समागम घडला पाहिजे. महाराज म्हणले संगत फार महत्वाची आहे. मी असं वाचलं आज येता मनोज भाऊ, तुम्ही वाचनाचे प्रिय आहात म्हणून बोलतो. 100 मित्र बनवल्यापेक्षा 100 मित्र बनवल्यापेक्षा एक चांगलं पुस्तक वाचा, त्या 100 मित्राची ती बरोबरी करते. आणि एक चांगला मित्र जर जोडला तर लायब्ररी एका साईडला आणि एक मित्र एका साईडला. चांगल्या माणसाची संगत एक लायब्ररीची बरोबरी करते. लक्षात ठेवा. मग चांगल्या माणसाच्या संगतीत गेलं पाहिजे. एक पाण्याचा थेंब गरम ताव्याची संगत करतो तो संपून जातो. कमळाच्या पानावर पडतो तर मोत्यासारखा चमकतो, मोती बनत नाही. आणि वसंत ऋतूमध्ये स्वाती नक्षत्रामध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याचा थेंब तोच आहे, बरोबर आहे. पाणी दुधात गेलं तर दुधाच्या भावाने विकल्या जातं, दूध होतं. क्वार्टरमध्ये गेलं पाणीच आहे ना, बरोबर आहे ना. क्वार्टरमध्ये गेलं तर ते वेगळं. हा लक्षात घ्या. संगत फार महत्वाची आहे. म्हणून म्हणतात संग मत करो राजा का. आपल्या परमार्थिक लोकांसाठी संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब भारी से मिला. राजाच्या संगतीत एखादा परमार्थिक गेला तर रडण्याची वेळ येईल, पण एखाद्या संताच्या संगतीत गेला तर देव भेटल्याशिवाय त्याला राहणार नाही. म्हणून महाराज संताचे संगती मनो मार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हरि सुमिरन में जाते संतांच्या संगतीत हे कल्याण आहे. ध्रुव बाळाचं झालं, प्रल्हादाचं झालं, अनेक लोकांचं झालं. आपल्याला शास्त्र सगळी उदाहरणं सांगता येईल. महाराज म्हणले नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाचे भ्रम नको देवा. हा जो भ्रम आहे, मी आहे, मी म्हणून जो भ्रम आहे ना, हा भ्रम गेला पाहिजे. इथं मी म्हणून कोणीच नाही आलं पाहिजे. या संस्थांची कमान ओलांडली ना, तुम्ही नामदेव रायाचा सेवक आहे ही भावना म्हणतच नाही. मी म्हणून हा भ्रम आहे. महाराज म्हणले हा वाऊगाची भ्रम आहे. याच्यानं तुम्ही देवापासून दूर जाल. तुमचं ध्येय जे आहे त्याच्यापासून तुम्ही दूर जाल. म्हणून वाऊगाची भ्रम नको देवा. आणि माणसाला त्रास देणार कोण असतं? माझं म्हणणारच त्रास देणार असतं. लक्षात नाही का बरं का. माझं म्हणलं की त्रास आहे. रोज माणसं मरतात. आपण पेपरला वाचतो, टीव्हीला ऐकतो. आपण जेवण सोडलं का? बायकोला म्हणतो अगं ऍक्सिडेंट झाला ग मोठा, 4-5 माणसं मेले, भाकर आण बरं अर्धी. जेवता जेवता काय म्हणतो, 4-5 माणसं मेले, भाकर आण बरं अर्धी. मग माणसं मेल्याचं दुःख आहे का? नाही हो, माझं कुणीतरी मेलं याचं दुःख असतं. एखाद्या मला भावळ पडली, पडू द्या ना मग तुमच्या बरोबर आहे का नाही सांगा. तुमच्या धुऱ्यावरची म्हणलं की अरे बापरे आलं का नाही. माझी आहे ना, माझी म्हणल्या जाताना माझं म्हणलं की दुःख असतं. लक्षात ठेवा. मग हा वावगा भ्रम आहे. हे माझं ते माझं ते माझं. वावगाचे भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. मला पायी तीर्थयात्रा घडावी, मुखामध्ये नाम मासावं. महाराज म्हणले यज्ञ पाऊला पाऊल, बरोबर आहे ना. पावला पावलाला भजन असावं. ते एका यज्ञाचं पुण्य आहे. बाकी यज्ञ करायची काही गरज नाही.
तुम्ही भजन केलं की याच्यापेक्षा मोठा यज्ञच नाही. नाम घेता वाट चालताना कसं चालायचं? नामस्मरण करत चालायचं. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. वनवासात होते पांडव पण भजन नव्हतं बंदा. आणि खरा वनवास कोणता आहे माहितीये का? भजनाविन राहणं हाच खरा वनवास. आणि भजनात राहणं हा खरा सुखवास आहे. खरा सांगा, आठवतंय का काही मनोज भाऊ इथं बसल्यावर? सकाळपासून इथं आहे. तुम्ही आज बरेचसे फोन बी उचलले नसतील. तुम्ही आलेल्या फोनला एवढेच म्हणले असतील, आज काहीच बोलू नका, मी नामदेवरायाच्या शिवे. तुम्ही पण आज मार्केटचे किती भाव येईल, काय येईल, काय नाही, तुम्ही म्हणत असतील तो भाव विचारू नका, माझा भाव सुद्धा नामदेवरायाच्या चरणावर. बरोबर ना? सारडाची बरोबर आहे ना? काहीच नका बोलू. आज लोक म्हणतात आम्ही गाडी मोठी ट्रक घेऊन आलो तुमच्या मार्केट. पोरगा असेल तर बघा, नाही तर पाहू द्या. बरोबर आहे? पोरगा असेल तर बघा, नाही तर पाहू द्या. काहीच नको मला. महाराज म्हणजे इथं आल्याच्या नंतर लक्ष नाही का बरं का? बस एवढंच मनामध्ये आहे. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. बस हाच माझा नेम आहे. तीर्थयात्रा करावी पण पावला पावलाला माणसाच्या भजनाचा. आम्ही सगळे दिंडीत होतो यावर्षी. विठ्ठल महाराज, विक्रम महाराज, आम्ही जवळपास 70 महाराज लोक दिंडीत चालत होतो. पण आम्ही 1 मिनिट भजनाविना वाया घालत नव्हतो. 1 मिनिट सुद्धा. दिंडीत चालताना भजन म्हणजे भजन. बस महाराज म्हणले 2 गोष्टी केल्या पाहिजे. पायी वारी केली पाहिजे. हा लक्ष देऊन ऐका. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. इथं आलं ना, आपण एक तरी पावती फाडली पाहिजे. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. आता मी एरवी कीर्तनाचे पैसे घेतल्याशिवाय जातो का? पण इथं काय म्हणलं? मला काही नाही. इथं आलं की द्यायला पाहिजे. इथं पेरायचं, मग बाकी कर उगवतंय चांगलं. इथं पेरायचं, मग महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर चांगलं उगवतंय. कळलं का माझं बोलणं? मग इथं आल्यानंतर दान केलं पाहिजे. बरं. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा. पायाचं पवित्र काय? तीर्थयात्रा करण्यामध्ये. कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण दान करण्यामध्ये, पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये. म्हणून ज्ञानोबारायांनी आणि नामदेव महाराजांनी पायी तीर्थयात्रा केली. ती पंजाबच्या गुमान पर्यंत नेऊन पोहोचवली. ही आपल्या नामदेवरायाची ख्याती आहे. त्या काळी भागवत संप्रदायाची धुरा पताका नामदेवरायानं गुमान, पंजाबच्या गुमान पर्यंत नेऊन पोहोचवली. म्हणून आज सुद्धा तिथं नामदेवरायाचं मंदिर आहे गुमानला. आणि तिथं रोज भजन कीर्तन होतं. रोज भजन असतं. लक्षात ठेवा. तुम्ही जाऊन बघा गुमानला. तिथपर्यंत पोहोचवली. आणि यंदा सगळ्यासाठी आनंदाची गोष्ट सांगेल. नामदेवरायाच्या पादुका यंदा आमचे श्याम महाराज आणि आमचे श्री महाराज यांनी मलेशियाला घेऊन गेले. मलेशिया म्हणजे ककरवाडी जवळ नाही, विदेशामध्ये घेऊन गेले. नामदेवरायाच्या त्या पादुका विदेशापर्यंत नेल्या. ही नामदेवरायाची ख्याती आहे. लक्षात ठेवा. तीर्थयात्रा नामदेवरायांनी सुद्धा केली. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली सोयीत पाय. तीर्थयात्रेत जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जायला सांगितलं सारडाजी, पण कुठपर्यंत माहितीये का? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. सगळ्या म्हाताऱ्या माणसाला माझी विनंती आहे, तीर्थयात्रा करायची असेल तर अंगात ताकद येतोपर्यंत करा. पायानं ज्याला चालता येतं, हातानं ज्याला खाता येतं, स्वतःच स्वतः करता येतं, त्यानं दिंडीत जावं.
आज बोलणं कळलं का? नाही तर तर्कात बी चढताना महाराज मला आता घरीच राह महाराजाच्या टकोऱ्याला ताण देऊ नको. दहा माणसं ते मुळे अडकून पडतात, बरोबर आहे का नाही? ज्या वयात करायची त्या वयातच तीर्थयात्रा झाली पाहिजे ना. पायानं चालता येईना, हातानं काही ताट धरता येणार, मग तीर्थयात्रा शक्य आहे का? म्हणून सांगितलं जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तो आपले सोयीत पाय. तीर्थयात्रे जायचं कोण? जगजग झालेली म्हातारी काही यंदा वारीला गेली. एसट्या फुकट होत्या, बरोबर आहे? एसट्या फुकट होत्या. आता ऐका, एसट्या फुकट होत्या म्हणून जगजग झालेली काही म्हातारी पंढरपूरला फुकट गेली आणि काही तिथं जाऊन मेली. जाताना फुकट गेली, 25,000ची अँब्युलन्स करून घरी आणणार. बोल कळलं का तुम्हाला? जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायला सांगितलेली आहे. म्हणून महाराज म्हणले पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम आची माझा नेम सिद्धी नाही. बस याच्यापेक्षा मला आता दुसरं काही नको देवा. अभंगाच्या शेवटच्या नाही नाही देवा. बस एका जनार्दनी सेवा दृढ दे. बस तुझी चरणाची सेवा करायला मिळावी, याच्यापेक्षा वेगळं आता काही नको. बस एकच मागा सगळ्यांनी नामदेवरायाला आल्यानंतर तुम्हाला कोणती तरी सेवा इथं मिळावी. ती कीर्तनाचीच असेल असं काही नाही. आम्ही म्हटलं जरी असेल तर काही फारसं मनावर घेऊ नका. कोणती सेवा करायला या ठिकाणी मिळावी आपल्याला, म्हणून ही सेवा आहे. इथं दोनही मृदंग वादक आहे. महाराज म्हणजे आज कीर्तनकार कीर्तनाला आलेले. कशामुळं नाही बाबा मला कीर्तन करण्याची सेवा, पण मी ऐकण्याची तरी सेवा. ही सेवाच आहे, लक्षात ठेवा. श्रवण ही फार मोठी भक्ती आहे, ही सेवाच आहे. म्हणून महाराज म्हणले कोणती तरी सेवा या दरबारात आपल्याला मिळाली पाहिजे. बाकी देवाकडे काय मागणार आहे? महाराज सांगा बरं, कोरोनात काही मागणं होतं का आपलं देवाकडे? बोल, कोरोनात काही मागणं होतं देवाकडे? 40 कोट आहेत माझे असे, जास्त बी असतील. पण कोरोनात फक्त 2 टी-शर्ट आणि 2 नाईट पॅन्ट. मला बोलणं कळलं का तुम्हाला? ते नामवंत महाराज लयच आपण गाजलेले असं काही होतं का? सांगा. काहीच नाही ना महाराज. बस एकच मागणी होती बाबा, बस वाचव मला, दुसरं काय पाहिजे? काही नको. खरं जर कोरोना ज्यांनी जगला ना, बघा कोरोनाच्या नंतर 4 व्हीलरच्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाली. कोरोना नंतर 2 व्हीलरच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली. लोक कळलं आता लोकांना. काय खरं नाही हो, खा प्याची आईस करायची मेलं की, बरोबर आहे का नाही? कळलं लोकांना, आता जगणं कळलं. म्हणून माणसं फारसं विचार करणार. कोरोनाच्या नंतर सोबती बी दुप्पट झाली.
कोरोनाच्या नंतर सत्याचे प्रमाण मोठे मोठे झाले. लोक आता विचार करणार, म्हणतात अरे काय अनुभवलं नाही का आपण, अनुभवलं नाही का आपण, असे बोलतात लोक. आता लक्षात ठेवा, ते आठवण हे अनुभव. महाराज लोक हेच सांगत आले ना, पण ते अनुभवलं लोकांनी. काय नको बस म्हणतात, आता चांगलं राहता यावं बस बा, काय करायचंय. म्हणून महाराज म्हणले अनेक मागणे नाही नाही देव, तुझ्या चरणाची सेवा करायला मिळावी. बायका माझं मन तुझ्या चरणावर जडावं. एक, संसाराच्या व्यसनात त्याला गुंतू देऊ नको. मुखानं नामस्मरण घडलं पाहिजे, संतांचा समागम झाला पाहिजे. वावगा भ्रम जो असेल तर माझ्या जीवनात राहिला नको. काही तीर्थयात्रा झाली पाहिजे, मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. हा माझा नेम तेवढा सिद्धीला घेऊन जा. ऐका लक्षात देऊन. आणि शेवटच्या चरणात याच्यापेक्षा अनेक मागणी बस नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देव सर्वांनी हात वर करा. नामस्मरण घडो म्हटलेलं आहे ना, ते आपल्याला घडलं पाहिजे सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आवं वैव याडी डोकरा सर्वांनी करा. एकदम सरळ. शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला हात नाही खुशखश काय राहता. भजनातली ताकद हे साधूकडे काही नसतं. काय काही महाराजांकडे जात नाही. जंगलात आहेत पण सुखी आहेत ते, त्यांच्याकडे ही ताकद आहे नामाची. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. हे नामस्मरण फार गरजेचं आहे. छान भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. 5 मिनिटं माझे राहिलेले. 8:30 10:30ची वेळ आहे. 5 मिनिटात मी थांबणार आहे. आपला हा परत वारीचा उत्सव. आणि मला वाटतं उद्या ना परवा दिवशी नामदेवरायांचा समाधी सोहळा आहे. आणि नामदेवरायाच्या समाधी सोहळ्याचा हा उत्सव आणि परत वारीचा हा उत्सव असा संयुक्तिक हा कार्यक्रम या ठिकाणी कमिटीनं घडून आणला. मला वाटतं मागच्याच वर्षीपासून सुरुवात आहे. बऱ्याच दिवसापासून हा उत्सव समाधी सोहळ्याचा सुरू आहे, पण मागच्या वर्षीपासून याला एक वेगळं रूप मिळालं. जशी दर्शनाला गर्दी वाढली तशी कीर्तनालाही गर्दी वाढली. आणि उत्सव ही कमिटी अतिशय आनंदानं करते. म्हणून या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांना. आज पुढं होऊन हे सगळा उत्सव करतायत आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांची सुविधा आहे बरं का. कुणीतरी पुढं झाल्याशिवाय एखादं कार्य घडून येत नाही. पुढं होणाऱ्या माणसाला त्रास असतो. त्रासाशिवाय नेतृत्व होत नसतो. पुढं होणाऱ्याला नेतृत्व करणाऱ्याला त्रास सहन करावा लागत असतो. त्याच्याशिवाय हे होणार नाही महाराज. म्हणून आपल्याला थोडाफार काही त्रास जरी होत असेल तरी आपण नामदेवरायाची सेवा म्हणून नामदेवरायानं आपल्याला ही संधी दिली सेवेची बरं का. पुन्हा कारण होत नाही महाराज, ही संधी आहे. म्हणून ही संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. माझी तर एकच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, उदंड निरोगी आयुष्य मिळावं. आणि आपल्या संस्थांचं नाव आता मलेशियापर्यंत तर गेलंच आहे. नामदेवरायाच्या पादुका मी परवा रिसोडला त्यांचं स्वागत केलं बरं का. महाराज मंडळीचं स्वागत केलं. आपल्याच पैनीचे एक महाराज आहेत, काय श्री शेषराव महाराज आणि धर्मभूषण आमचे भागवतानंदजी कंसात श्यामजी महाराज राठोड यांनी ह्या नामदेवरायाच्या पादुका विदेशापर्यंत नेल्या. अशी जगभर नामदेवरायाची ख्याती व्हावी एवढीच नामदेवरायाच्या चरणी आपण सगळे प्रार्थना करूयात. आपला सेवाभाव या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. पण आज या बसायला काही ठिकाणी चिखल आहे, ओलं आहे, तरी पण माणसं बसले आहेत. हे सगळा सेवाभाव आहे. ते अशी काही बसणारी मंडळी आहे का सांगावर. लग्नात व्यवस्था नसेल तर अक्षता टाकायच्या अगोदर निघून येतात. बसाय नाही म्हणतात काय त्याच्यावर अक्षता टाकायच्या. बरोबर आहे ना. तिकडे ते अक्षता बरोबर आहे.
पण इथं बसायलाही नाही व्यवस्थित, बरं चिखलामुळे व्यवस्थित, पण तरी माणसं श्रद्धेने बसलेली आहेत. ही भजनाची, ही नामदेवरायाची ताकद आहे. आणि अजून एक सांगेल, आज जास्तीत जास्त संत चरित्र जर आपण पाहिलं तर त्याला प्रमाण नामदेवरायाच्या अभंगाचेच आहेत. जास्तीत जास्त हे अभ्यास करणाऱ्या मंडळीला सगळ्यांना माहिती आहे, नामदेवरायाचे जेवढे प्रमाण मिळतील तेवढे आपल्याला अनेक पाहायला मिळत नाही. मी नामदेवरायानं भाग्य काहीतरी आपलं. मी कालच वाचलं, नरशीला जन्म झाला असा उल्लेख आहे समाधी सोहळ्याच्या अभंगामध्ये, बरोबर आहे. म्हणून आज नामदेवरायाच्या या जन्मस्थळीमध्ये, या जिल्ह्यात आपल्याला जन्म मिळाला. तिकडं औंढा नागनाथ आहे, इथं नामदेवराय आहे. म्हणजे संत आणि भगवंत याच्या सानिध्यात आपल्याला हा जन्म मिळाला. इकडंच काय अधून नदी शेजारून वाहते आहे, पण असं सुंदर आपल्याला हे निसर्गरम्य सौंदर्य, तीर्थ आणि क्षेत्र या ठिकाणावर आपल्याला हे आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे. म्हणून आपलं हे काहीतरी भाग्य आहे. मला ही सेवा करण्याची संधी कमिटी कडून आली. महाराजांनी फोन केला आणि मी म्हटलं मी येतो महाराज, काही प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक सांगतो मी, आमची चुलती वारली परवा, म्हणून 2 दिवसाची कीर्तनं उद्या सकाळी सावडण आहे. मी उद्याचंही पैठणचं कीर्तन रद्द केलं, सावडण आहे. पण आमच्या परिवारातल्या सगळ्यांनी सांगितलं नरशीच्या कीर्तनाला जा. सगळं परिवारानं सांगितलं की नरशीच्या कीर्तनाला जा. मी येता येता हे बुक्का लावून इकडे निघालो, बरं का, लक्षात ठेवा. ते एवढी एवढं दुःखाचं वातावरण असताना सुद्धा ही नामदेवरायावरची श्रद्धा आहे. कारण भजनासाठी मुलं पायाखाली तोडवणारे हा संताचा इतिहास, बरोबर आहे. गाडगे बाबांना कीर्तनात कळलं पोरग वारलं. गाडगे बाबांनी कीर्तन नाही बंद केला. आम्ही असं एवढं नाही मोठे होऊ शकणार, पण जेवढं शक्य आहे तेवढं तर करणं आपल्याला गरजेचं आहे. पण हा सेवा करण्याची संधी या कमिटीकडून आज मला माझ्या वाट्याला आली. अतिशय शांत पद्धतीनं माणसं बसले, बरं का भाऊ. बघा, जिकडं बघाल तिकडं माणसं उभी आहे. आज बरीचशी माणसं लांबून आली, बरं का. ते सकाळी दुपारी येणार होते, पण म्हणले कीर्तन तुमचं येणार, मग त्याच टायमाला येऊ, दर्शनही होईल आणि कीर्तनही ऐकणं होईल. लक्षात घ्या. म्हणून आज एवढी सारी मंडळी, मी एका कोण्या गावाचा नाम उल्लेख करत नाही, बऱ्याचशा परिसरातली आपल्या सगळ्या मराठवाडा आणि विदर्भ या दोनही प्रांतातली ही मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. आता पेनबोरीचं नाव घेतलं मग अशी, ते विदर्भात येत आहे का. विदर्भातूनही आणि मराठवाड्यातून असा दोन्हीकडून हा ओघ या ठिकाणी सर्व भक्तांचा चालू आहे. एकदा आमच्या रमेश महाराजांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी. आमच्या सगळ्यांच्या सोबतीला महाराज आहेत. म्हणून आता तुम्हाला याच्यातलं काय माहिती, बरोबर आहे, याच्यातलं लय अवघड आहे. माहीत झालं कळून नाही, हा इकडचं अवघड काम आहे, बरोबर आहे का नाही. पण हे असल्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. ते आमचे रमेश महाराज, आमच्या वैशालीताई, आज त्यांच्या माध्यमातून नरशी हे नाव अजूनही पुन्हा महाराष्ट्रभर पोहोचत आहे, बरं का. वैशालीताई आहेत आणि आमचे रमेश महाराजही या ट्रस्टीमध्ये आहेत. ताई सुद्धा आता सुंदर कथा कीर्तन, मुलंही आज त्यांच्याकडे भरपूर आहेत तिथे संस्थेमध्ये. म्हणून त्यांचंही सहकार्य या कार्यक्रमाला आहे. मनोज दादा असतील, आमचे सारडाजी असतील, आमचे येलदरीचे तोष्णेवार साहेब, त्यांच्या घरी मी कीर्तन केलं, बरं का. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आपा तर माझे दिवाने आहेत. काही माणसाचं वेळ असतं ना माणसाला. याचा अभंगातून सांगायचं झालं तर व्यसन, त्यांना एक व्यसन आहे कीर्तन ऐकायचं, बरोबर आहे ना. त्यांनाही व्यसन आहे कीर्तन ऐकायचं, म्हणून हजर असतात. म्हणून त्यांनी सुद्धा उपस्थिती लावली. आमचे भागवत दादा केसापूरकर असतील, बालाजी महाराज, आमचे लालाजी नरशीचे, आमचे काय शिंदगीचे महाराज आहेत, आमचे आमचे संतोष महाराज आहेत, लखन महाराज आहेत, आमचे पांडुरंग महाराज आहेत, आमचे उद्धव बाबा आहेत, कापसे महाराज आहेत. इकडे आमचे वैजनाथ महाराजांचे सासरे ते आहेत. तिकडे आमचे अमोल दादा आहेत, महाराज आहेत, दादा आहेत, महाराजही आहेत. आमचे नागरे महाराजांनी आता कीर्तन चालू केलेले आहेत, बरं का. छान आहे, अतिशय सुंदर आहे. त्यांना सुद्धा, नागरी महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. इकडे आमचे विठ्ठल महाराज आहेत, विक्रम महाराज आहेत. इकडं नरशीचेच आपले चोपदार महाराज आहेत. इकडे आमचे शिंदगीचे चोपदार महाराज आहेत. आणि एकदा टाळ्या याच्यासाठी वाजवायच्या, जसा
ऐका ऐका ऐका, माऊलींचा परतीचा सोहळा काल आळंदीमध्ये विसावला, तसं यंदा नामदेवरायाचा सुद्धा विना घेऊन काही वारकरी आलेले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमची वारी चालता चालता एक विचार मनामध्ये आला, मनोज भाऊ सरदाजी, बरं का. आता यश देणं न देणं तो पुढचा प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न आहे. पण आमची दिंडीत हिंगोलीकरांची चालता चालता चर्चा झाली. ज्ञानोबारायांचा लाखो समाज सोहळ्यामध्ये जाऊन तिकडं पंढरपूरला जातो. निवृत्तीनाथांचा सुद्धा सोहळा दिंड्यासहित पंढरपूरला जातो. मुक्ताबाईंचा सोहळा सुद्धा पंढरपूरला जातो. सोपान काकांचा सोहळा सुद्धा पंढरपूरला जातो. दिंड्यांचं प्रमाण जास्त असतं, बरोबर आहे. दिंड्यांचं प्रमाण जास्त असतं. झालं शक्य भाऊ तर आपण एक बैठक घेऊ. आपल्या जिल्ह्यात बऱ्याच दिंड्या आहेत. तुकाराम महाराजाकडून काही चालतात, आम्ही माऊलीकडून चालतो. पण आमची अशी चर्चा झाली महाराज मंडळीची की आपण सगळे जर नामदेवरायाच्या सोहळ्यात सामील झालो तर या सोहळ्याचं पण स्वरूप असा एक संकल्प माझ्या मनामध्ये आला. महाराज म्हणले, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. मनात आलं, तुमच्या पुढं मांडलं. जर झालं शक्य सहज सगळ्यांना आपण दिंडी चालकांना घेऊन, बरं का आमचे कडतीकर भाऊ, आपल्या सगळ्यांचा जर आपण सहकार्याने सगळ्यांनी महाराज लोकांचा जर त्याच्याला ग्रीन सिग्नल मिळाला, पॉझिटिव्ह सिग्नल मिळाला, तर जवळपास 50 दिंड्या इकडून सुद्धा नामदेवरायाचा एक सोहळा मोठा होऊ शकतो, असं एक माझ्या मनामध्ये आलेलं आहे. मी तर तयार आहे. मी तर सिलेंडर आहे, काय सिलेंडर का काय म्हणतात, बरोबर आहे. मी तर आहे तयार. ज्ञानोबारायांकडून सोहळा माझा मानाची दिंडी आहे. गेल्या वर्षी माझं भाग्य बघा, मंत्र्याला सुद्धा बसायला रथावर मिळत नाही. मागच्या वर्षी मला ज्ञानोबारायांच्या रथाचं सारथ्य करायला मिळालं. मला लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांच्या रथाचं सारथ्य पण करायला मिळालं. काहीतरी पुण्य आहे, पूर्वजन्मीचा ठेवा आहे, बापाची पुण्य आहे म्हणून हे घडत राहता, लक्षात ठेवा. म्हणून त्या सोहळ्यामध्ये पण झालं आपल्या सगळ्याकडून एकदा आपण बैठक घेऊ दिंड्यावाल्यांची. जर मिळाली सगळ्यांचं सहकार्य झालं तर आपल्याला हा एक सोहळा मोठा करता येईल. म्हणजे आपल्या लोकांना आळंदी तिकडं कार्तिकीला जाऊ आणि आषाढीला ह्या सोहळ्यात सामील हो जावं, असा एक संकल्प आला मनामध्ये. पूर्ण होणं ती भगवंताची इच्छा असते की नाही. आपण काही करणारे नसतो, महाराज करणारा तो भगवंत असतो. पण असा संकल्प झाला तर नामदेवरायाने तो पूर्ण करून घ्यावा. आम्ही त्याच्यासाठी पाहिजे ते सहकार्य करायला तयार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या मंडळींना मी धन्यवाद देतो. बरोबर 10:30 वाजले. 1 मिनिटही कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही. पावसानं बदबद पडावं, उघडून जावं, झड लावू. 11:15 वाजले. काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात दादा, काहीच म्हणाल. वेळेच्या आत माणसानं थांबलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत आपला राजीनामा मागायच्या आत सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. खालच्या एखाद्यानं घडी दाखवावी, मग महाराजांना म्हणावं झाला तर 2च मिनिटं, आज 2 मिनिटं संपलं आता, बरोबर आहे का. मग वेळेची मर्यादा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मी आलेल्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळी मंडळी येता म्हणून इथं शोभा आहे. सगळ्यांची एकच चर्चा होती, महाराज आज गर्दी खूप आहे, महाराज आज गर्दी खूप आहे. म्हणजे गर्दीचा कंटाळा नाही, हा गर्दीचा उत्साह आहे. गर्दीचा काय आहे, उत्साह आहे, गर्दीचा कंटाळा नाही. अजूनही लोक यावे, सगळ्या सुविधा होत राहतात आणि एक दिवस कोणी सुविधेची अपेक्षा करत नाही. सगळे याच मानसिकतेने येतात. कशा, अरे एवढ्या मोठ्या गर्दीत ते काय काय करतील, बरोबर आहे ना. एवढ्या मोठ्या गर्दीत 4 पाहुणे आले आपल्या घरी तर आपल्याला व्यवस्था होत नाही. आणि एखादा म्हणाल नाही, जे विरोधक आहे त्याला किती चांगलं करा, बरोबर नाही. ट्रस्टी, बरोबर आहे ना, बरोबर नाही. ट्रस्टी यार ही काय सोय आहे का काय. तू मेवण्याच्या घरी नाही गेला, तू नामदेवरायाच्या दरबारात आला. इथं व्यवस्थेचा विचार करायचा नाही, इथं अवस्थेचा विचार करायचा. चूक काढायची म्हणल्यावर कशात बी निघत राहते. त्याला काय महाराज, चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, बरोबर. आता मी कीर्तन केलं तर याच्यातही चूक निघेल. कोणी गायन केलं ते, काही माणसाचा स्वभाव असा असतो, त्याला किती चांगलं दाखवलं तर ते चांगलं पटत नाही. मी नेहमी एक वाक्य बोलतो मनोजी, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत
करायची नाही, त्याचं आयुष्य चुका काढण्यात जात असतं. चुका काढणारी माणसं आयुष्यभर चुकाच काढत राहतात, चांगलं पाहत नाही, चांगलं म्हणत नाही. म्हणून पुन्हा एकदा सगळ्या ट्रस्टीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. अंतःकरणातून सेवा नामदेवरायाची करत राहा, फळ देणारा तो परमात्मा आहे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम